ज्याला तुमच्या मदतीची गरज आहे तिथपर्यंत जा. एखाद्या गरीबाच्या लेकराला तुमच्या पैशाने शिकवा, मरता मरता आनंद भेटेल का मी याला शिकवलं होतं. इतिहासात बरेच माणसं असे आहेत ते पडद्याच्या आड आहेत, पण जेव्हा जेव्हा या देशातल्या काही ठराविक लोकांची चर्चा होते त्या वेळेला त्यांना मोठं करणाऱ्या माणसाची ही चर्चा समाजात अवश्य होते. म्हणून केव्हाही एखाद्या गरीबाला मदत केलेली कधीच
जय विठोबा रघुमाई हरि जय 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 विठोबा रघुमाई हरि जय 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 विठोबा रघुमाई हरि जय 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 विठोबा रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता
बहुत सुकृताचे जोडे बहुत सुकृताचे जोडे म्हणून विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली आवडे तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल सर्व सुखाचे आगर बाबर कुमदेवी बर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे बाबर कुमदेवी बर तो हा विठ्ठल बरवा राम कृष्ण हरे राम कृष्ण जय जय 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 राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत आम्ही झालो बळीवंत आम्ही झालो बळीवंत बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत आम्ही झालो बळीवंत आम्ही झालो बळीवंत लाथाडीला संसार केला षडउर्मीचा मार केला षडउर्मीचा मार केला षडउर्मीचा मार ताड्या संसार केला षडउर्मीचा मार केला षडउर्मीचा मार केला षडउर्मीचा मार जन तन धन केले तृणही समान केले तृणही समान केले तृणही समान जन केले तृणाही समान केले तृणाही समान केले तृणाही समान लाथाडीला संसार केला षडउर्मीचा मार केला षडउर्मीचा मार केला षडउर्मीचा मार लाथाडीला संसार केला षडउर्मीचा मार केला षडउर्मीचा मार केला षडउर्मीचा मार तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची या माता आम्ही मुक्तीची या माता आम्ही मुक्तीची या माता तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची या माता आम्ही
लाताडीला संसार केला षडूर्मीचा मान केला षडूर्मीचा मान केला षडूर्मीचा मान पार कुमार पार बढ़िया चे अंकित बढ़िया चे अंकित बढ़िया अंकित बढ़िया अंकित बढ़िया चे अंकित बढ़िया अंकित बढ़िया चे अंकित बढ़िया चे अंकित बढ़िया चे अंकित बढ़िया बढ़िया चे अंकित बढ़िया अंकित जानो बड़ी बनता आगे जानो बड़ी बड़ी बनता जानो बड़ी बनता जानो बड़ी बनता आगे जानो बड़ी बनता आगे जानो आगे जानो बड़ी बनता जानो
केला षडूर्मिता केला 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 षडूर्मिता माझ केला षड केला केला षडूर्मिता केला केला षडूर्मिता केला षडूर्मिता मार केला षडूर्मिता मार लाताडीला संसार लाताडीला
बडियाचे अंकित, थोडा पक्वाचा आवाज कमी करा. बडियाचे अंकित आम्ही झालो बळीवंत, लाथाळीला संसार केला षडूर्मीचा मार, जन तन धन केले तृणाशी समान, लाथाळीला संसार केला षडूर्मीचा मार. तुका म्हणे आता आम्ही मुक्तीची माथा, लाथाळीला संसार केला षडूर्मीचा मार. पांडुरंगा करू प्रथम नमः, पांडुरंगा करू प्रथम नमः. पांडुरंगा दुसरे चरण संतांचे, दुसरे चरण संतांचे, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी विठ्ठला. बडियाचे अंकित, बडियाचे अंकित आम्ही झालो बळीवंत, लाथाळीला संसार केला षडूर्मीचा मार. प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग वैराग्य राग रसिक जगद्गुरु जगदवंदनीय संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा परमार्थातला गोड अनुभव सांगणारा अभंग आहे. अभंगातील प्रतिपाद्य विषय असा आहे. महाराज म्हटले गड्या आम्ही भगवान परमात्म्याचे अंकित झालो आणि आम्ही बलवान झालो. मग स्वाभाविक प्रश्न उभा राहतो, ते बलवान होण्यासाठी तुम्हाला काय करावं लागलं? तर महाराज म्हटले संसाराला लाथा माराव्या लागल्या, उर्मींचा त्याग करावा लागला, जन तन आणि धन याला काळी मात्र किंमत द्यावा लागली. मग एवढा आटापिटा केल्याच्या नंतर तुम्ही बलवान झाले, पण नेमकं काय झालं त्या बलाने? तर म्हटलं महाराज म्हटले आता आम्ही मुक्तीच्या डोक्यावर पाय ठेवून उभे आहोत, असा या अभंगाचा आशय आहे. विठाला सालाबादाप्रमाणे चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह तथा श्री रामकथा चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एकैकमक्षरम पुंसा महापातकनाशनम. रामकथा जीवन जगण्याची कथा आहे. रामायणाला बसताना मला असं वागायचं आहे म्हणून बसा, मनोरंजनाला बसायचं नाही. रामकथा जीवन जगणं शिकवते. आचरणाची कथा रामकथा आहे आणि श्रवणाची कथा कृष्णकथा आहे. जे कृष्णचरित्र फक्त ऐकून पुण्य मिळतं ते कृष्णचरित्र, आणि रामासारखं वर्तणूक करावी लागते म्हणून रामचरित्र ऐकावं लागते. अशा रामकथेचे कथा प्रवक्ता हरिभक्तीपरायण श्री हरिओम महाराज, त्यांच्या श्रीमुखातून आपण ही रामायणाची कथा ऐकतो आणि भावविभोर करून देणारी कथा आहे. नुसतं भावविभोर करते असं नाही, तर व्यथा मिटवणारी आहे. कि रामकथा सुरतरुखी छाया, दुःख कटे निकट जो आया, मंगल भवन मंगल हारे, द्रवहु सुदशरथ अजेर बिहारी. रामकथेच्या संदर्भाने अनेक प्रमाणात दिले गोस्वामीजींनी. रामकथा काय काय आणि त्याच्यात एक एक गोष्ट तुमचा दुसरा दिवस आहे आज. आणि सुंदर असं गोस्वामी तुलसीदासजींनी फार सुंदर वर्णन केलं. तुलसीदासजींचंच आहे ना की वाल्मिकी? हा, असं सुंदर रामकथा. तुलसीदासजींच्या आणि वाल्मिकीच्या रामायणात काय फरक आहे?
तुलसीदासजीचं रामायण भक्तिप्रधान आहे आणि वाल्मिकीजींचं रामायण इतिहास प्रधान आहे. तत्कालीन त्या काळामध्ये एखादा कोणी धर्मात्मा राजा आहे का असा प्रश्न भरद्वाज मुनीने केला. मग त्याच्यानंतर जे लिखाण झालं ते वाल्मिकी रामायण आणि स्वतःच्या मनाला पडलेले प्रश्नाचं उत्तर. कारण गोस्वामीजी रामायण लिहिताना सांगतात, कशासाठी रामायण लिहिलं तर म्हटले रामायण लिहिताना सांगतात ते की मी याच्यामध्ये क्वचिदम्य तोपी स्वांत सुखाय तुलसी रघुनाथ गाथा भाषा निबंध मंजुल मतिमाल तोती. मी कशासाठी केलंय म्हटले माझ्या मनाला शांती मिळावी म्हणून. महत्त्वाचा तो उद्देश हेच आहे की ज्याच्या त्याच्या मनाला शांती मिळाली पाहिजे म्हणून हे सगळं चालू आहे. इव्हन शांतीच्या मनालाही शांती मिळाली पाहिजे म्हणून शांती त्याच बेतात आहे. हा सगळ्यांच्या मनाला शांती पाहिजे. मग त्यांनाही वाटलं माझ्याही मनाला शांती मिळावी याकरता त्यांनी रामकथा केली. ती आपण ऐकताय. आजच्या कार्यक्रमाचा दुसरा दिवस आहे. ज्यांनी कार्यक्रमाची तारीख घेतली ती हरिभक्तीपर्यंत या उमरेड भागाचं वैभव दामू महाराज आणि त्यांच्या माध्यमातून इथं येण्याचा योग आला. गाव दूर आहे, जवळ नाही. विठ्ठल विठ्ठल. अभंग जगद्गुरु तुकोबरायचा या अभंगात अनुभव सांगतात. मला असं वाटतं तुकाराम महाराज अनुभव का सांगत असतील तर परमार्थ करत असताना परमार्थातल्या माणसाला ती अनुभव आले पाहिजे. तर तुळशीची माळ घालायची लोक चांगले म्हणतील म्हणून नाही. तुळशीची माळ त्याकरता घालावी की आता माझा परमार्थाच्या वाटेवर प्रवास आहे. ज्याप्रमाणे तुम्ही नागपूरला चालले, नागपूरला जाता जाता तुमचा रस्ता बरोबर आहे का चुकलेला आहे हे पाहायचं असेल तर जे जे ठिकाणं रस्त्याने लागतात ते लागायला पाहिजेत तर प्रवास बरोबर चाललाय. जर ठिकाणं लागत नसतील तर प्रवास चुकलाय. परमार्थ करताना जे अनुभव तुकोबरायांना ज्ञानोबरायांना आले ते अनुभव मला येत असतील तर माझा परमार्थाची चाकोरी बरोबर आहे. ते जर मला येत नसतील तर माझ्या परमार्थाची वाट चुकली. त्याचं हे काय आहे तर थर्मामीटर आहे. तुम्हाला मला परमार्थातले ते अनुभव यायला पाहिजेत. येत नाहीत म्हणून तुकाराम महाराज सांगतात विठ्ठल विठ्ठल. अनुभव म्हणजे काय? एखाद्या क्षेत्रामध्ये ज्या वेळेला तुम्ही खूप सारं काम करता आणि तुमच्या वाट्याला प्रत्येक गोष्टीच्या मेहनतीसाठी लागणारा जो वेळ आहे आणि त्या वेळातून तुमच्या ठिकाणी निर्माण झालेली जी संभावना आहे त्या संभावनेचं नाव आहे अनुभव. बनता है उसे तजुर्बा कहते. 1000 चुक्या व्हाव्या आणि 1000 चुकीच्या नंतर तुमच्या हाताला जे लागतं त्याचं नाव आहे अनुभव. अनुभव नाही असा जीव या जगात नाही. मी माणूस नाही म्हटलं. अनुभव नाही असा जीव नाही. एखादा कुत्रा तुमच्याकडं सकाळी सकाळी आला आणि त्याने तुम्हाला पाहिल्यावर तो तुम्हाला भिला असा त्याचा अर्थ अजिबात नाही. त्याचा अनुभव आहे तसा. काल तुम्ही जेवण करत असताना तो कुत्रा आला त्यावेळेला तुम्ही जळकं लाकूड हातात घेतलं याचा त्याचा कालचा अनुभव आहे म्हणून तो आज भिला. नाही तर बऱ्याच वेळेला माणसाला असं वाटते आपलं वजन वाढलं काय कुत्रे भ्या लागले म्हटलं. पण त्याचा तो अनुभव आहे. माझ्या जीवनात या कुत्र्याचे 2 अनुभव आहेत. म्हणजे कुत्र्याला अनुभव आहे त्याचे अनुभव मला आले. आमच्या मामाच्याकडे मी शिकायला होतो 2 वर्ष मधला काळ. कारण पूर्वीच्या काळामध्ये एक तर लोक एखादी म्हातारी ठेवून तालुक्याच्या गावाला ठेवायचे आणि नाही तर मग मामाच्या सोयऱ्या धाऱ्याच्या घरी पाठवत होते शिकायला. त्यांनी शिकू दिलं नाही हे मोठे झाले नाहीत. त्यातला सारखा आहे तर जे शिकायला गेले ते काही मोठे झाले नाहीत आणि त्या सोयरीने शिकू दिलं नाही. ती 1-2 वर्षात भागो. मी पहिली दिवाळी मी 3ऱ्या वर्गातच होतो. पहिली दिवाळी मला वेध लागले होते माझी आई येईल किंवा माझे पप्पा येतील मला घेऊन जातील. पण लेकाचं आमच्या आईचंच पत्र आलं की बाळा मीच येत आहे तिथं तू काही येऊ नको मग येताना तुला घेऊन येईल. आता म्हातारी येत नाही म्हणून मी थोडासा काळ काढला तिथं. पण माझ्या असा दिवाळीचे दिवस असे जवळ आले आणि आमच्या मामाकडं कुत्रा होता मोठा आणि तो कुत्रा मला दिसला नाही 2 दिवस झाले. तर मी माझ्या आजीला विचारलं म्हणलं कुत्रा कुठे आहे आपला. तर ती म्हणे दिवाळीच्या घरी नसते. तर मला वाटलं हाही मामाच्या घरी जाते काय. त्यालाही मामा असू शकतात. पण आजी म्हणले तसं काही नाही. हा 1-1.5 वर्षाचा होता त्यावेळेस या दिवाणजीच्या पोराने काय केलं होतं त्याच्या शेपटाला फटाके बांधले होते.
हा प्रयोग गावागावात कोणी ना कोणीतरी केलाच आहे. म्हणजे पायत्या गोरोजचा सिद्धांत तसा हा गावातला केलेला संशोधन. कुत्र्याच्या शेपटाला फटाके बांधल्यावर काय होते? काही होत नाही. त्या कुत्र्याच्या शेपटाला फटाके बांधले होते तेव्हापासून तो कुत्रा दिवाळीला फटाका वाजला की गावात नसायचा, हा त्याचा अनुभव. म्हणजे दिवाळीला कुत्रे आपल्या शेपटीला फटाके बांधतात लोक, हा त्याला आलेला दिवाळीचा अनुभव आहे. आणि दुसरा अनुभव असा आहे, माझे एक मित्र आहेत, ते आम्ही आळंदीला सोबत होतो. कालांतराने मग मी जेव्हा इकडे आलो तर ते इकडे आल्यावर ते त्यांच्या गावी कार्यक्रम करतात आणि मी अजूनही जातो तिथं. मग ते एक वर्ष आम्ही, आता महाराष्ट्रातले जे मोठे महाराज आहेत नावलौकिकाला आहेत ते तिथं आले आणि बरेच वेळेला भेट झाली नाही. म्हणजे आपल्या जीवाभावाचे माणसं भेटले का मग संध्याकाळी आपलं बसावं. संध्याकाळी मग ती कुठपर्यंतही चालते यात्रा, काही जरुरी नाही एका तासातच सरली पाहिजे, ती नाही वाजू शकतात. मग आम्ही असे बसलो रात्रीचे 2 वाजता. काय महाराजांना सुचलं काय माहिती, म्हणे तुम्हाला माहीत आहे का? म्हणलं काय, कुत्र्याला नको तिथे जर बोळा लावला पेट्रोलचा तर मजा येते. मी नको तिथे म्हणल्यावर ज्यांनी प्रयोग केला त्याने आपलं बरोबर हसून मोकळे झाले. मी त्यांना म्हटलं नको त्याला त्रास होईल, तर ते घरमालक म्हणला नाही कुत्रा माझा आहे, पेट्रोल माझं आणि बोळाही माझा, मी लावलं. आता त्यालाही पाहायचं होतं. त्याने असा कुत्रा यू केला, असा पकडला, बोळा घेतला, दिला लावून. 2-4 मिनटं झाले, कुत्र्याला गारगार लागायला लागलं. कुत्रं इकडून घासत चाललं. सा रे ग म पद नि सा. असं जास्त हसलं नाही पाहिजे. कीर्तन हे हसण्यासाठी नाही, कीर्तन हे मुद्दे पटवून देण्यासाठी असतात. तुमचा नेमका प्रॉब्लेम काय झाला समाजाचा, मी सकाळीच सांगितलं कोणाला तरी, कीर्तन हा कलेचा विषय नाही, कीर्तन हा आत्ममंथनाचा विषय आहे. याच कीर्तनाच्या मंडपातून हजारो कीर्तनकार घडले आणि याच कीर्तनाच्या मंडपातून हजारो वारकरी घडले. तो हा मंडप आहे. याला धर्म मंडप म्हणतात. जिथे हसण्याचे कार्यक्रम चालतात त्याला सभा मंडप म्हणत असतात. फरक आहे. आणि मग त्यांनी ते कुत्र्याला बोळा लावला, ते कुत्रं चाललं घासत असं 2-2:30 वाजेपर्यंत चाललं. आम्ही झोपलो, गेलं ते निघून. मी दुसऱ्या वर्षी गेलो तिथं. दुसऱ्या वर्षी गेलो तर मला तो प्रसंग आठवला. मी गेल्या पाटावर उभं राहिलो. म्हणलं महाराज, म्हण काय कुत्रं कुठं आहे? ते हसले. मी म्हणलं का मेलं काय? म्हणे नाही. म्हणलं मग? म्हणे धोत्रावाला घरी दिसला की कुत्रं घरीच नाही थांबत. हा कुत्र्याचा अनुभव आहे. तुम्ही विष्ठेतला किडा बाहेर काढा, तो विष्ठेतच जातो. कारण काय आहे, तिथे त्याला जो अनुभव आहे तो सुखद आहे. म्हणून या जगतामध्ये जीव असा नाही त्याला अनुभव नाही. प्रत्येकाला जीव आहे, प्रत्येकाला अनुभव आहे. फक्त फरक एवढा आहे, काही अनुभव घ्यायचे नसतात आणि सांगायचे नसतात. काही अनुभव घ्यायचे आहेत पण ज्याचं त्याने घ्यायचे आहेत. काही अनुभव घ्यावेही आणि सांगावेही. त्यातला पहिला अनुभव आहे घेऊ नये आणि सांगू नये. त्या अनुभवाचं नाव आहे विष पिण्याचा अनुभव. घेऊ नये सांगू नये नाही. एखादा त्याच्यातून वाचला म्हणजे आपण त्याला विचारत जावं का कसं लागते, मग गोड लागते का, कुठं घ्यावं लागते, निंबात झाडाखाली का चिचीत झाडाखाली, काय वाटन त्याला. हा अनुभव घेऊ नये आणि घेतला तर कोणाला सांगू नाही. असले अनुभव मधल्या काळात बायकाचं प्रमाण खूप होतं आत्महत्या करायचं, कमी झालं. त्याला कारण काय, एकदम कमी व्हायला रॉकेल बंद झालं. सरकारने मोठा तातडीचा निर्णय घेतला आणि त्याला वाटलं जाऊ दे रॉकेलच बंद करू. तुमच्या पायी रॉकेल बंद झालं, याच्याच पायी झालं. रॉकेल हे लखव्याचं चांगलं औषध आहे. एखाद्याला लखवा गेला ना तर अर्धा कप रॉकेल पाजून द्या, असं टन चालते. पण रॉकेल ते काय, मधल्या काळात आमच्याकडे ते भलतीच घटना, ते नवरा पोहे खात होता आणि ते बायकोने उगच विचारलं त्याला कसे झाले. आता तोंडात पोह्याचा घास असल्यावर सांगू शकते का माणूस, कसा सांगाल तो, असं सांगत असतात का, ही पद्धत आहे का सांगायची. त्याला वाटलं 2 घास खाऊन मग सांगावं, तर ते 2 घास खायपर्यंत तिला दम नाही निघाला. तिने चालूच केलं. मी तर गंमतच पाहते, कोणी सटवी भेटली असं, घरचं गोळ नाही लागत, माझ्या ते जीव नाकी नऊ आले, मी तर माझ्या जीवाचं वाटोळच कर, असं करता करता रॉकेलपर्यंत गेली. वाटोळं म्हणता अंगावरही घेतलं. याला काही माहीत नाही, याच्या दाताखाली मिरची होती, हा तिच्यातच गुंग होता. हा तिथंच आवाज येतं सासू सासू. ती दूर होती, मिरची लागली म्हणून. तोपर्यंत हिनं कार्यक्रम केला. आता मी मरते, याला काय मरणार आहे काय, रोजचीच वाहिली नाही. घेतलं तिनं काळी लावून. आता फोटोत आहे
अशी वर्षातून 2 वेळ खाली येते, एक पितर पंधरवड्यात आणि एक अक्षय तृतीयेला. अर्धी कढी वाटी, अर्धी वाटी आलू वांग्याची भाजी, अर्धी वाटी वरण, 2 डिस्को म्हणजे त्रिकोणी पापड, 4 भजे, आलूच्या फोडीत 2 अगरबत्त्या. केवढ्यात पडलं? आता हे अनुभव घ्यायचे का सांगायचे? हे घेऊ नये आणि सांगूही नाही. दुसरा अनुभव असा आहे, तो ज्याचा त्याने घ्यावा. प्रपंचातले अनुभव हे ज्याचे त्याने घ्यावे. तो काही बाहेरचा विषय आहे का? आपल्या घरातल्या गोष्टी आपल्या घरात ठेवल्या पाहिजे. हां, आमच्याकडं नाही, आता तुमच्या इकडचं नाही माहीत, आमच्याकडं एक बायको रोज त्याला संध्याकाळ झाली का असे केस धरूनच आपटीन त्याला म्हणायची नवऱ्या. कसं वाटत असेल त्याला? बिचारा 8-8 दिवस घराच्या बाहेर ना निघे. कसं वाटत असेल त्याला ह्या गोष्टी? आपल्या घरात बरं असं काही आहे का दुसऱ्याचा अनुभव ऐकल्यावर तो याच्यापेक्षा चांगला आहे? नाही. रस्त्याने एक साधू चालला होता आणि त्या साधूने काही शब्द ऐकले कानावर. शब्द असे होते, फुलों ने कहा सारा चमन बदल गया. महात्मा हसला, पुढे गेला तर अजून पुन्हा एक आवाज आला, सितारों ने कहा सारा गगन बदल गया. और फिर महात्मा हंस दिया. और महात्मा ने कहा सुनो भाई, ना गगन बदला ना चमन बदला, मुर्दा वही का वही है, खाली कफन बदला. हे चुप बसवा येईल. तात्पर्य काय आहे? तात्पर्य असं आहे, फक्त प्रपंच म्हणायला वेगळा वेगळा असतो. हा श्रीमंताचा आहे, तो गरीबाचा आहे, तो मिडल क्लासवाल्याचा आहे, पण जवळजवळ सारखाच असतो. या गरीबाची बायको त्याने 2 आठवडे झाले बाजार घरी आणून दिला नाही म्हणून त्याच्याबरोबर भांडते, आणि श्रीमंताची बायको महिना झाला याने मेकअपला पैसे दिले नाही म्हणून भांडते. हा, तिच्या डोक्याला तेल नाही म्हणून ती भांडते गरीबाची, हिला मिशा निघत आल्या म्हणून ही भांडते. कारण एकच आहे, प्रपंचातल्या जवळजवळचे कारण सारखेच आहेत, काही बदल नाही. जुने कीर्तनकार दृष्टांत सांगायचे, 2 मित्र बरोबर शिकलेले, सोबत कॉलेजला, जॉबही सोबतच लागला एकाच ऑफिसला, आणि एकाच विंग्समध्ये म्हणजे एकाच सोसायटीत राहिला, आणि लग्नही एकाच तारखेला झालं. पण एकाच्या घरातून नुसतं हसण्याचा आवाज आहे. हा, आणि दुसऱ्याच्या घरात म्हणजे महाभारत. कंटाळून गेला, मरतोच म्हणला. एक दिवस मरायला खाली उतरला, हा इकडनं चालला. याने त्याला विचारलं, म्हणे का रे फारच नाराज आहेस? तो म्हणला, मित्रा जीव द्यायला चाललो. अबे कारण काय आहे? तू. मी काय केलं बुवा? म्हणे ईर्ष्या वाटायला लागली तुझी. तुझी बायको रात्रंदिवस नुसतं हसते. काय पुण्य केलं असेल तू? कोण्या पार्वतीला पाणी टाकलं असेल? कारण नवरा चांगला मिळण्यासाठी बायका महादेवाला पाणी घालतात. मग मला असं वाटलं बायको चांगली मिळण्यासाठी माणसं पार्वतीला पाणी घालत असतील. तो म्हणला, मित्रा तसं काहीच नाही. आणि मग कसं आहे? तुझी काय करते? म्हणे शिव्या देते. माझी त्याच्यापेक्षा खतरनाक आहे. ते म्हणे कसं काय रे? म्हणे माझी मारते. तो म्हणला, तुझ्या घरातून हसण्याचा आवाज कसा आहे? तो म्हणला, असं आहे, तिनं मला सांगितलं की बाजारातून मेथी घेऊन या, आणि मी जर विसरलो तर हातात येईल ते फेकून मारते. लागलं तर ती हसते, हुकलं तर मी हसतो. प्रपंच जवळजवळ सारखाच आहे, त्याच्यात काही बदल नाही. त्यातले अनुभव हे ज्याचे त्याने घ्यावे, ते कोणाला सांगू नये. तिसरा एक अनुभव आहे, तो संतांचा अनुभव आहे. तो घ्यावाही आणि सांगावाही, कारण त्यांनी जो अनुभव घेतला तो जगाला यावा म्हणून ते सांगतात. किसे भी तो हरसा वाटे तो अनिका, से भी तो हरसा वाटे तो अनिका, से भी तो हरसा वाटे तो अनिका, से भी तो हरसा वाटे तो अनिका. घरे हो नका राना भाई, घरे हो नका राना भाई, घरे
आनंदाचे लाडू घ्या रे चरफडू नका कोणी. त्यांना जे अनुभव आले ते आपल्याला येण्यासाठी त्यांनी ते अनुभव जगाच्या समोर ठेवले. आणि जगाच्या समोर ठेवत असताना ते म्हटले जगाला असा अनुभव यावा म्हणून अनुभव आले अंगा हे या जगा देतसे. या जगाला भक्तीतला अनुभव यावा त्यासाठी तुकोबराय देवाच्या समाजाच्या पुढे उभे राहतात आणि सांगतात बाबा रे देवाचे आश्रित व्हा. माणसं म्हटले आश्रित होऊन काय करावं. म्हटले अरे मनुष्य बलवान होतो. म्हटले तुमचा काय अनुभव. महाराज म्हटले आम्ही बलवान झालो. बढ़िया जे अंकित बढ़िया जे अंकित हो बढ़िया जे अंकित बढ़िया जे अंकित बढ़िया बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. महाराज म्हटले आम्ही बलवान झालो गडे. प्रश्न असा आहे तुम्ही बलवान झाले हे सांगायची गरज नाही. तुम्ही बलवान झाले तुमच्या अंगातलं शर्ट फिट झालं का तुम्ही बलवान झाले. शर्टाचं माप येत नाही म्हणजे अंगात ताकद आहे. तुरीच्या शिजनामध्ये दोन्ही टाईम जर तुरीचे दाणे खाऊन पोट खराब होत नसेल तर आपण बलवान आहोत. सकाळी सकाळी 6 डझन केळं, 3 लिटर दूध, 2 किलो लोणी, सुका मेवा, ओला मेवा, 2-3 लिटर थंडाई जर आपल्याला चकाचक पचत असेल तर आपण बलवान झालो. आणखी सोपं सांगू, रस्त्यानं खांब दिसल्यावर आपल्याला धडक मारावी वाटत असेल तर आपण बलवान. ज्याच्या मेंदू इथं आला की कामच ते आहे. हे सगळे लक्षण आहेत बलवान होण्याचे. बरं बलवान झाल्यात काही स्वारस्य नाही.
कारण गंमत अशी आहे, बल हा काल सापेक्ष शब्द आहे. तो एका काळात असतो, तो दुसऱ्या काळात नसतो. म्हणजे कसं सांगू तुम्हाला, आता तुम्ही इथं म्हातारी माणसं बसलेले आहेत, मला सांगा तुमची जवानपणातली खुराक आता आहे काय? नाही. तुम्ही तुमच्या जवानपणात एका घुशात म्हशी बसवल्या. कशा बसवल्या? एकाच घुशात. काही बैल तुमच्या नावाने पळत होते. ते म्हणले महादेवराव आहे का पाठीमागं, आपल्याला नाही जायचं रे बुवा, असं म्हणले. कोण? बैल. आता आहे का तसं? आता नाही. आता वासरू सुसू देत नाही. काही काही माणसं काही पैलवान झाले सन 97 मध्ये, तेच ऐका लागते. आता सन 97 मध्ये असा कुस्तीचा आकाळा रंगला होता, असं वाटते आता डाव टाकते काय. मग नातवाल म्हणते घेऊन चल बरं जरा सांग. आता चलता येत नाही. ऐका बलवान आता म्हणजे एका काळात होता, दुसऱ्या काळात नाही. काल सापेक्ष शब्द आहे. म्हणून तो त्यावेळेस असेल तर आता असेलच असं सांगता येते. मग महाराज बलवान आहे असं काय म्हणतात, तर त्याचे दोन कारण आहेत. पहिलं कारण असं आहे, समाज आमच्या लोकांना आजही काही कळत नाही असं समजतो, म्हणूनच ते काय करतात, फेकाफेकी करत राहतात. हा समाज आमच्या लोकांना एक तर बिचारा म्हणतो. या महाराजांचं वय लहान आहे, गृहीत धरतो, म्हणजे लग्न झालं नाही त्यांचं. झालं काय? झालं? बरं झालं. फार आता होईल याची गॅरंटी नाही. आणि जे आहेत व्हायचं आहे ते महाराज लोकांना विचारत जाऊ नका, याच्या लग्नाचे योग काय आहेत. ह्याच्याच लग्नाचे नाही आले, तुमच्या लग्नाचे काय आले. झाले ते गंगेला लागले, ज्याचे नाही झाले त्यांनी 1-2 वर्ष वाट पहा. जमलं नाही नाशिकच्या कुंभमेळ्यात जाऊ. पण ते लहान दिसतात आणि ते वर गातात तेव्हा एखादी म्हातारी तिकून म्हणते पाय ओ माय बिचार लेकरू, पाय ओ बिचार. आता हा बुवा कोण्या अँगलनं बिचार आहे नाही ना. यांचंही वय काही जास्त नाही, कमी आहे. वाजवायला फार ताकद लागते आणि ही माणसं खूप नेटाने वाजवतात त्यावेळेला जीवाचं रान करतात. तुम्ही पहा बरं, घामानं ओले चिम झाले, तेही पंखा घेतला पण यायला नाही दिला. काय साधी सेवा आहे का? ह्या कोपऱ्यात पंखा चालू आहे आणि त्याचे हे दोघंच जण आनंद घ्यायला लागले. तो बारकान हा मनला, हे मेले इकडे सगळे. पंख्याची खरी गरज कोणाला आहे माहीत आहे का? गाणाऱ्याला, वाजवणाऱ्याला, पहिले कीर्तनकाराला. मी तुमचा नंबर लावला नाही असं नाही, माझं नाव मी शेवटी घेतलं. तुम्हाला म्हणताना अंगाला ऊर्जा निघते सगळी. आता हे महाराज वाजवतात त्यावेळेला हळूच एखादा माणूस काय बोरगा बिचारा वाजवत आहे, कोणी अंगलनी बिचारे आहेत. काल्याच्या दिवशी 1000 कमी भरून पहा. नाही ना, लोक आम्हालाही बिचारा म्हणतात. आता कीर्तन झाल्यावर बऱ्याचशा माणसं रात्री कोणत्या गावचा होता हो बिचारा, 2000 कमी भरा. हा बिचारा पुढच्या शीटवर मोजत घरी जातो. कोण बिचारा आहे या जगात? पण म्हणण्याची पद्धत आहे, एक तर बिचारा समजतात. दुसरी गंमत अशी आहे, आपण लोकांना बिचारे दिसू नये म्हणून त्यांना सांगितलं पाहिजे. म्हणून पहिल्यांदा सांगितलं, लो बळीवंत समाजाची दिशा बदलाय. कधी कधी काय आहे माहिती आहे का, चावायचं नसते पण फुस करायचं असते. नारदाच्या प्रवचनाला सगळेच लोक येत होते, आपल्या नाहीत येत, नारदाच्या. नारद असा जीव होता, त्याने एका वेळेला 10,000 लोकांना संन्यासी बनवलं होतं. आपल्याच्याने आठवड्यात 1 दिवस माळकरी होत नाही. आपल्याला तर असे नगीने भेटतात. त्याची बायको सांगते यायला माळ घालायला लागते बरं काका. आपण म्हणा राहू द्या, खायला घालायला होतं. नाही 2 चक्कर राहिला, आता माळ घालायच लागते. याची रात्रीची उतराचीच असते. हा आपल्या पुढे येऊन बसते, माळ घालता का? हो नाही काय नाही. नक्की? परत घेणार नाही ना? कळतच नाही हो म्हणते का नाही म्हणते. मग बळजबरी त्याची बायको म्हणते द्या घालून. घातली मग त्याला म्हणावं लागते, म्हणा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. हा एकादशी ज्ञानेश्वरी वाचत जा, गाता वाचत जा, आळंदी पंढरीची वारी करा, एकादशी करत जा. ते नाही जमत आपल्याच्यानं, हे आमच्या नशिबी खदरावळ. एक टाईम होता, नारदानी प्रवचन करावं, 10,000 तरुण पोरं संन्यासी व्हायचे. एक दिवस नारदाच्या प्रवचनाला एक नाग येऊन बसला. विषय होता क्रोध.
नारद म्हणले क्रोध इंसान के बुद्धी को खा जाता है. माणसाने क्रोध करत जाऊ नये, खरंच करत जाऊ नये. मला सांगा आजच्या कीर्तनाचा स्वर काय आहे? 2. तुम्ही पकवाज लावून घेतला, बरं काम झाल्यावर काय करसाल? उतरून ठेवसाल. का उतरून ठेवसाल? पुढी फाटी फुटून जाईल. मेन बेसिक आहे, फुटून जाईल. म्हणजे तो पकवाजही सांगतो का मला ज्या वक्ती काम पडलं त्याच वेळेस लावा, बिनकामाचं लावत बसू नका. आपणही आपला तबला काम पडलं तरच लावत जाऊ. बिनकामाचाच कधी 12 महिने काही काहीचे तर तबले खना खना आवाज जरा टांग टांग झाली ना का भाकार झाली. अरे थांब, सध्या काम नाही त्याचं. काही ताटावर बसल्यावर आग्या वेताळ, इकडे फेकू का तिकडे फेकू का, हे फेकू ते फेकू, कळायलाच मार्ग नाही काही. हा ते क्रोध विषय चालू होता. साप डोलला. म्हणलं बुवाजी म्हणतात खरं आहे. आपल्या जीवनात आतापर्यंत किती लोकांना आपण नाग्या दाखवला. हा एवढ्या लोकांना चावलं, एवढे मेले असते काय? म्हणजे आपल्या हातून पाप झालं. उद्यापासून आपण कोणाला चावायचं नाही, पक्का परिणाम झाला. आणि मग साप बाहेर येऊन बसायचा. गावातले हे पोरं हेच असतील बहुतेक, दुसरे नसतील. कारण मी बऱ्याच वेळ पाहतोय चुडचुड चुडचुड चालूच आहे त्याची. त्याच्या वेळेस टी व्हीच पाहिली होती काय? काही पोथी गीती नाही बसली, वाचत जा, शांत निघतात. दुसरं काही कारण नाही. हेच होते. या लेकराईने पाहिलं तिथं नाग आहे. हे जवळ गेले. जवळ गेल्यावर एकानं खळा मारला, त्यानं काहीच निघालं. म्हणे काहीच नाही करत रे. मग त्यांनी हात फिरवला असा, चावत नाही रे, आणि घेतला. हो निघाले घरी. मग असं कुठं झाड दिसलं का त्याच्यावर टाकायचा आणि त्याच्यावर झोका घ्यायचा. 2-3 मणके पार खलास झाले. गॅप पडली मणक्यात. एक्सरे काढल्यावर समजलं 3 मणक्यात गॅप आहे. असा ढिलाच झाला. आता काही कामाचा राहिला नाही. 15 दिवसांनी नारद त्या रस्त्याने चालले होते. नारदाने पाहिलं, अरे बापरे, हा तर आपला परीक्षित आहे. ते म्हणलं का रे, तब्येत नाही बरोबर? काही कोरोना झाला काय का टायफॉइड झाला? तो म्हणला नाही. मग हे असं काय झालं 15 दिवसात एकदमच शोकला, शुगर वाढली काय? ते म्हणजे तसंही काही नाही. अरे मग झालं काय? ते म्हणजे तुम्ही, मी काय केलं बा? तुम्हीच म्हणले क्रोध खराब आहे, वाईट आहे. नारद म्हणले हो, मी आजही म्हणतो क्रोध वाईट आहे. तुमचं तेवढं वाक्य ऐकलं आणि मी चावणं सोडलं. लोकांनी मला पार कामातून घातलं. 3 मणके गेले माझे. नारद म्हणले अरे क्रोध वाईट आहे म्हणजे चावू नको, पण फुसकारात टाक, जवळ येणार नाही कोणी. तसं तुकोबरांनी फुसकारा टाकला. समाजाने आम्हाला नेबळच समजू नये, हलक्यात घेऊ नये म्हणून ते म्हणल्या बडियाचे अंकित, आम्ही झालो बडीवंत. दुसरं कारण असं आहे, या जगतामध्ये त्यांच्या इतकं बलवान कोणी नाही म्हणून ते म्हणतात. काय आपल्याकडं काही असावं आणि मग आपण म्हणावं. एका जणानं त्याच्या घरी 50 बैल जोड्या आहेत, तर तो म्हणा आपल्याकडं 50 बैल जोड्या आहेत. एकानं सांगितलं इथून इकडे जमीन दिसते काय? म्हणे हो, सगळी आपलीच आहे. त्याच्या शेजारचा म्हणला तुझी जमीन तू कधी करून घेतली? म्हणला खानदानी आपलीच आहे. मग वायतात का लोक? ते म्हणले तासं त्याचे आहेत, फट्ट्या आपल्या आहेत. याला काय अर्थ आहे? तुझ्याकडं असू दे आणि मग लोकाला सांग. तुकोबराय स्वतः ते मिळवलं आणि मग जगाला सांगितलं. जगाला सांगताना तुकोबराय म्हणतात की बाबा दुर्बळ माणसाला कोणी शहाणं म्हणत नाही. दुबळ्या माणसाला कोणी काही विचारते का? दुर्बळाचे कोणी जगी मानितो वचन. दुबळ्या माणसाला काय, ती आपल्या आणाच्या कामाचे असतात. हा, आपल्या आणाच्या कामाचे असतात. तुमच्या इकडे नाही आलं मला कोणी घ्यायला, मलाच रस्ता विचारत यावं लागतं. फोन करत जा येणाऱ्या महाराजाला, कुठून येतो, काय येतो, कुठचा आहे, त्याची व्यवस्था काय आहे पाहिलं. हा लोकाचार आहे. आपण महाराष्ट्रात आहोत. येणाऱ्या पाहुण्याचा आल्यावर आतिथ्य म्हणतात त्याला, तो त्याला दिलं पाहिजे. त्याचा काही सन्मान आहे का नाही? तो दिला पाहिजे. त्याच्या बसण्याची जागा, त्याच्या उठण्याची, कुठे याला. मी या भागात काय येत नाही जास्त, कारण काय? हाच अभाव आहे. मी पाटील माणूस, मला सवयच नाही ते. त्याच्यानं तो दिला पाहिजे, त्याला विचारलं पाहिजे कुठून आले, काय आले, कसे आले. आपल्या ताब्यात कोण असते माहिती आहे का? बागा. हे महाराज आहे का? आपण म्हणा कीर्तनाला चालले का? अरे आलो, चाललो नाही. चला मग माया संग बॅग घेत देऊ. बॅग नको देऊ, कुठं टाकशील काय सांगता येत.
याला कोण विचारते कोण्या महाराजाचं कीर्तन ठेवायचं, कोणची दिंडी सांगायची, कोणाच्या घरी पंक्ती द्यायच्या, याला विचारते का कोणी? नाही. दुबळ्याला किंमत नाही, दुबळ्याला किंमत नाही. यांच्यासारखं कोणी बलवान नाही, यांच्यासारखं बलवान नाही. म्हणून ते म्हणतात तुका म्हणे ते हे बडिया शिरोमणी राहिले चरणी निकटवासे तुका म्हणे भो मंडळे तुका म्हणे भो मंडळे आम्ही बळे विरगाडे, आम्ही बळे विरगाडे, काला वाटो ये कमे काये कमे का, काला वाटो ये कमे का. आम्ही म्हटले आम्ही झालो बळीवंत. पण पुढची अडचण अशी आहे, बलवान झालं तरी बलाच्या काही परिसीमा आहेत, काही कक्षा आहेत, त्याच्या पुढे ते नाही. प्रत्येकाची बळाची एक मर्यादा आहे. म्हणजे एखाद्या माणसाला गाव भेट असेल, मग काय तालुका भेटे काय? कोणी ना कोणी पाणी पाजणारा भेटत असते, त्याला म्हणतात शेर को सव्वा शेर, मिळताय की नाही मिळताय, भेटतच असते. हा, प्रत्येकाच्या काहीतरी मर्यादा आहेत. म्हणून सुभाषितकार म्हणले मशानाम उदकम बलम विहंगानाम आकाशम बलम दुर्बलानाम बलम राजा रोदनम बालकम बलम. प्रत्येकाचं बल. मासा बलवान आहे पण कुठं जमिनीवर नाही. जमिनीवर तो सिलेंडरवर येते, तो बलवान आहे, पाण्यात आहे. पक्षी बलवान आहे आकाशात, जमिनीवर नाही. असं धावत निघाला तर लगेच पकडसाल तुम्ही. तसं दुर्बळ माणसाचं बळ राजा असते. म्हणजे जे लोक कोणाला मारू शकत नाहीत ते म्हणतात मी याला कोर्टात पाहून घेईन, तो त्याचं बळ आहे. आणि बालानाम रोदनम बलम, या लहान लेकराचं बळ असते रडणे. ते रडले तर त्याला काही भेटतात. जे लेकरं सकाळपासून संध्याकाळपर्यंत व्हायलिन वाजवतात, मिले सूर मेरा तुम्हारा, त्याला काही भेटते. जे गुळाचे गणपती आहेत, भाकर खातं का, त्याला काही भेटत नाही. हा, लेकरू रडावं म्हणजे त्याला मिळत असते. गावात लागली जत्रा, यात्रा नाही जत्रा. जत्रा म्हणजे जात्रा, यात्रा म्हणजे येत्रा, दोघातला फरक आहे. गावात जत्रा आणि जत्रेत आले प्लास्टिकची दुकानं. हे असे लेकरं छोटे छोटे. वडिलाचा हात पकडला, रस्त्यानं चालला, म्हणलं पप्पा ट्रक. त्याचे पप्पा म्हणले हा प्लास्टिकचा आहे, घेऊ नाही, तू मोठा झाला की आपण मोठा ट्रक घेऊ. हा म्हणलं हो, पण लेकरूच ते. पुढे गेल्यावर अजून म्हणलं पप्पा ट्रक. तो ना वेळ आहेस का, तुला आता सांगितलं ना, तो मोठा झाल्यावर मोठा घेऊ. हात दे ना पप्पा घेऊ. तो म्हणला तो माग आहे ना, छत्तावाला घेऊन दे. दे ना का, इकडचं होतं ते म्हण, दे ना का. ते म्हणलं नाही ना रे. पप्पाचा टप्पा गेलो पुढे कॅशेट. मग ते पाय घासायला लागला. आमच्यासारख्यानं पाठीमागून सांगितलं, ओ म्हणे काय तुमची इज्जत मातीत चालली. मग त्यानं पाहिलं आणि 30 रुपयाचा ट्रक घेऊन दिला. 30 रुपयाचा ट्रक केव्हा घेऊन दिला, रडून यानं मातीत पाय घासले तेव्हा. म्हणून रडणे हे बाळाचं बल आहे. चोरांच्या अनृतम बलम, चोराचं बल आहे खोटं बोलणे. त्यानं खोटं बोललं तर ते वाचल, नाही तर वाचत. काय पोलीस स्टेशनमध्ये जमा केलं, काठ्या तुटतात, पण ते सांग चोरी केली का नाही, अजून ठोका, सांग चोरी केली अजून, अरे बाबा बर्फावर झोपवलं तर ते म्हणे साहेब एखादा बर्फ वरूनही टाका, जरा बरं वाटते गारगार. आता असं केलं तर सुटल, नाही तर त्याला सांग चोरी केली का नाही, हो साहेब. मग आता कसं काय फसलं, त्याने खोटं बोलावं. मूर्खस्य बलम मौनित्वम, मूर्खाने बोलू नये. त्याने कॅटलीचं झाकण बंद ठेवावं आपल्या, नाही तर ते बोललं का सत्यानाशच केला समजा त्याने.
लग्नाचे दिवस आहेत आता. नवरी नवरदेव बसले होते आणि लक्ष्मी नारायणाचा जोडा क्वचित लागतो. लक्ष्मी नारायणाचा जोडा म्हणजे एखाद्या वेळेला लक्ष्मी सारखी असते तर नारायण भज्यासारखा असते. कधी कधी लक्ष्मी भज्यासारखी असते, नारायण हिशोबात असते. मला तर कधी कधी नवल वाटतं ब्रह्मदेवाने ह्या जोड्या लावल्याच कशा. काय रजेवर होता, काय उन्हाळ्याची सुट्टी साजरी करायला चालला होता. हा कसे म्हणजे कधी कधी नवलच वाटते आपल्याला. हो ले का हे लक्ष्मीच आहे पण हा नवरदेव कोण म्हसोबा शिंगड्या कोण असं हे चुकून. कधी नवरा सुंदर असतो तर ते हा नियम तो असा आहे, सुंदर नवऱ्याला बायको सुंदर नाही भेटत. तो सुंदर असतो दिसायला आणि त्याच्या बाजूनं ती बाई बसलेली असते तर असं वाटते का कोमेजला झेंडू याच्याजवळ काय करते. आणि ते योगायोगाने दोन्ही चांगले नवरा बायको. तर सहज पुढचा म्हणला काय लक्ष्मी नारायणाचा जोडा आहे. पाठीमागं मूर्ख होता तो जोऱ्यानं म्हणलं टिकले पाहिजे. सांगा नाही जोड्यानं मार खाईन का. अरे लग्न लावणं चालू आहे आणि तू एकदम टिकावरच आला राजा. जरा दमतं का 2-3 वर्षात. त्यानं सांगितलं अजिबात बोलू नको काही, खबरदार बोलला तो. आपल्याला काय करावं लागते, मळ्यासारखा पडतो पिंडासारखा भात खातो. अरे पुढे सरकल्यावर एक जण म्हणला काय शामियाना टाकला. पोरीच्या बापानं लय खर्च केला. आग लागल्यावर काय कर सांग. त्यानं बोलू नये, त्याच्या तोंडाला कुलूप लाव. ह्या झाल्या ज्याच्या त्याच्या कक्षातल्या. पुढे जाऊन सांगितलं विद्याबलमचे विप्राणाम राजांचं सैन्यम बलम वित्तम बलमचे वैश्यानाम शूद्रांश कनिष्ठिका. प्रत्येकाचं बल भिन्न भिन्न आहे. मग महाराज तुम्ही बलवान झाले म्हणता आम्हाला पटते, पण असं कोणतं बल तुमच्यात आलं. कारण बल काही एका प्रकारचं नाही. शरीर बल, मनोबल, बुद्धिबल, अर्थबल, सत्ताबल, लौकिक बल, धर्मबल, तपोबल, ज्ञानबल. किती प्रकार झाले, 9 प्रकारचे बल आहेत. त्यापैकी पहिलं बल आहे शरीर बल. शरीर प्रपंच करायला लागतो आणि शरीर परमार्थाला लागतो. मला सांगा हरिपाठ झाला का. आज धावता झाला असेल, आज वरते झाला हरिपाठ. हां फुगड्या वरते झाल्या, त्याची हवा खाली आली. इंद्र फुगड्या खेळत होता दुपारी 4-5 वाजता. हां तर फुगडी कोण खेळत असते, पावल्या कोण खेळते रे पोरो. पावल्या तुम्ही पावल्या खेळता ना का. गावातले 2-4 म्हातारे येतात गोविंद आहे फुगडी असं काही. शेवटची फुगडी होईन पहिली नाही. अरे बाबा परमार्थ तरुण लोकांनी करायचं. जवळ हे सकळ सिद्ध आहे हात चाला वया पाय तव तू आपले स्वहित पाय तीर्थयात्रे जाय चुकू नको. ही ओवी केवळ तीर्थयात्रेच्या पॉम्पलेटवर लिहिण्यासाठी नाही. ही ओवी अतिशय महत्वाची आहे. ज्या त्या शरीरात पित्त आहे त्याने पंढरीला नाम तीर्थाला जावं आणि त्याचं कल्याण करून घ्यावं. जोवर पायात दम आहे तोवर. तुम्ही 4 धामच्या यात्रेला जा, तुमच्यासारखे लोक लवकर करून येतील. म्हाताऱ्या माणसाला त्याला तर हे तपासणे लागत 100 काही आला बिना निमंत्रणाचाच येतोय तो. ते गंगोत्री, यमुनोत्री, केदारनाथचा रस्ता चढता चढता काही येते तर आपल्याला पताही नाही लागत. मग ज्यावेळेस दम अरे बापरे आला वाटते. त्याच्यासाठी तरुण लागतो, म्हणजे प्रपंच करायला लागतो तो तरुण आणि परमार्थ करायला लागतो तो हे तरुण. की तरना भाग्यवंत नटहरी कीर्तनात, नटहरी कीर्तनात, नटहरी कीर्तनात. असावा. आणि प्रपंच करायला कोण लागते, तरुणच लागते. का त्याचं लग्न झाल्यावर तू निरा बसूनच आहे. का गेले नाही बाजारात, बाबा जातील ना. का गेले काही आणत ना, रानात नाही गेले, बाबा जातील ना. मग तू कायसाठी आहेस, घाट लावासाठी आहेस काय पोळ्याचा. अरे तरुण आहे तर दिसलं पाहिजे. नुसतं देव नाही, प्रपंच नाही, देश सेवा करायची असेल तरी काय पाहिजे, तारुण्य पाहिजे. देशाची सेवा करा काय म्हाताऱ्या माणसांना आम्हाला देता काय बंदूक, जमीन काय. तिकडून धूर नाही दुसरा धूर निघन त्याला. तरुण आता मला सांगा गावातले 2-3 टल्ले तिकडे गेले आणि त्यांनी सांगितलं आमच्या भावना समजून घ्या. आमच्या मनात भावना आहेत, आम्हाला देशाची सेवा करू वाटते.
आमच्यावर बंदूक द्या, आम्ही पाकिस्तान तोडून येऊ. नेले उपयोग काही नेले, 10-5 केले भरती, त्याच्या डोक्यावर दिला बॉम्ब आणि निघाले कळकळले. पाकिस्तान सावधान, पुढे लागली गोट्याची ठोकर, फिरलं मागं. जवळ आल्यावर सांगायला लागले हे पाकिस्तान नाही हिंदुस्थान आहे, रस्ता चुकला आहे की नाही. म्हणून तो म्हटलंय असं आहे, शरीर माध्यम खलू साधनार्थम. या शरीराने काही होता येते तुम्हाला. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखात होसोले, शरीर साध्य होय केले, शरीर साधिले परब्रह्म. शरीर येते. नेता होण्यासाठी हे शरीर लागतं, अभिनेता होण्यासाठी हे शरीर लागतं, हबप होण्यासाठी हे शरीर लागतं. मी सांगू तुम्हाला, चौकात पुतळा व्हावा असं वाटत असेल तरी याच शरीराची गरज आहे, आणि मंदिरात मूर्ती व्हावी असं वाटत असेल तरी याच शरीराची गरज आहे. याच शरीराने सगळं होता येते. हे शरीर संपलं, बाकी शिल्लक काही नाही. हे शरीर इथं मैदान गाजवण्यासाठी दिलंय, आणि ते हे रणांगण मृत्यूशी झुंज द्यावी, आणि त्याच्यासाठी पुरुषार्थ गाजवण्यासाठी मिशा त्याच्यासाठी ठेवावं लागतं. जीवनात पुरुषार्थ असला पाहिजे, धर्म अर्थ असला पाहिजे. धर्म असावा, अर्थ असावा, काम असावा, मोक्ष असावा. चारही पुरुषार्थ ज्याला गाजवता येतात त्याचं नाव पुरुष आहे, नाही तर बाकी सगळे माणसं आहेत. विठ्ठला विठ्ठला. त्याच्यानंतरचं बळ आहे, त्याचं नाव आहे बुद्धिबळ. बुद्धिवान व्हा. तुमच्या गावात पोरकीची संख्या कमी आहे. मी तरुण लोकांना एकच सांगत असतो, बुद्धिवान बना, काही करू नका. शिक्षण हे केवळ नोकरीसाठी नाही, शिक्षण हे बुद्धीची खुराक आहे. या जगात जीवन जगण्यासाठी लागणारी माहिती स्टोरेज करून घ्यावं लागते मेंदूत, आणि त्याची लायब्ररी म्हणजे शाळा आहे. तुम्हाला तिथं जावं लागेल. आणि माणसं ज्यावेळेला बुद्धिवान होत असतात, बुद्धिवान झाल्याच्या नंतर माणसंच देश चालवत असतात. हे निवडून आलेले लोक देश नाही चालवत, त्यांच्या अवतीभोवती जे बसलेले लोक आहेत, ते तो देश चालवत असतात. प्रत्येक वेळेला विदेशामध्ये एक चेहरा तुमच्या समोर येत असेल, NSA अजित डोभाल. एवढूसा माणूस आहे, पण त्याला भारताचा जेम्स बॉन्ड म्हणतात. केवढी बुद्धी असेल. रिटायरमेंट झाल्याच्या नंतरही सरकारने त्यांना पुन्हा कार्यरत केलं असेल, तर त्या माणसाची बुद्धी केवढी असेल. केवढी बुद्धी मिळवा. बाबू गेले का, जा. बुद्धी कुठं राहत रे? बुद्धी 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 कुठं आहे? झालं, म्हातारपणातली भाकरी झाली, नोकऱ्या लागल्या, संपलं इथंच. त्या पिवळ्या शाळ्या खर्च. अरे बुद्धी कुठं राहते? बुद्धी नाही. कुठं राहते बुद्धी? डोक्यात. मेंदू कुठं राहते मग? हे डोक्यात फक्त मेंदू आहे, बुद्धी नाही. बुद्धी हा तरंग आहे अंतःकरणावर उठलेला, डिसिजन मेकर म्हणतात त्याला. तुम्ही जी माहिती डोक्यात भरून ठेवली त्यातली बरोबर काय आहे चूक काय आहे हा संकेत जो उठतो त्याचं नाव आहे बुद्धी. आणि ही अचूक युक्ती ज्याच्याकडे आहे त्याला म्हणतात बुद्धिवान. माहिती तर सगळेलाच आहे, कोणाला माहीत नाही. लोक तर आम्हाला सांगतात पंजाबराव डकनं पाणी सांगितलं होतं मला 2 दिवसाच्या अगोदर, जसा हाच आहे पंजाबराव डक. पण बरोबर आहे का चुकीचं आहे हे थोडी माहीत आहे. कारण यानं यूट्यूबवर बातमी पाहिली होती, ते 6 महिन्याच्या आधीची होती. हा उन्हाळ्यात सांगायला लागला. हे 6 महिन्याची आहे हे कळलं की तो बुद्धिमान होतो. म्हणून बुद्धिमान व्हा. पूर्वीच्या काळात आणि आताही बुद्धिमान लोक जग चालवत असतात. पूर्वीच्या काळातही राजाच्या आश्रित एक बुद्धिमान असायचा. एक राजा आणि एक बुद्धिमान जोड्याच आहेत. जग बदलायला 2 माणसं पाहिजेत, लई नाहीत पाहिजेत. खोगीर भरतीने 2च लागतात. एक श्रीराम असावा आणि एक वशिष्ठ असावा. एक श्रीकृष्ण असावा, एक वेदव्यास असावा. एक छत्रपती शिवाजी महाराज असावे आणि दुसरे तुकाराम महाराज असावे. 2-2ची जोडी आहे, तिसरा नाही लागत. 2 लोक पाहिजेत. एक राजा सामर्थ्यवान, त्याच्याबरोबर बुद्धिवान. बुद्धीला सामर्थ्याची जोड असल्याशिवाय कारभार व्यवस्थित चालत नाही. म्हणून 2 लोक पाहिजेत. पूर्वीच्या काळामध्ये विद्वानांच्या सभेमध्ये एक नाव होतं, त्याचं नाव होतं कालिदास. कालिदास फार विद्वान होते, भोज राजाच्या पदरी राहत होते. आणि त्या कालिदासाचा एवढा दबदबा होता म्हणलं
की तो कुठल्याही प्रश्नाचे उत्तर द्यायचे. म्हणतात भोजराजाला एक सवय होती, तो संध्याकाळी घरी आला की त्याला एक कोळं पडायचं आणि तो विद्वान लोकांना विचारायचं या कोळ्याचं उत्तर काय. एक दिवस राजा सिंहासनावर बसला आणि त्याने खालच्या मंत्र्यांना प्रश्न विचारला. तो म्हणला ठाठम ठठाठम 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 ठाठम ठठाठम ठठाठम ठहा, सांगा उत्तर काय. तुम्हाला नाही विचारलं त्याने, तिकडे विचारलं. ते तुमच्यासारखेच पायात राहिले. तेच म्हणले राजा म्हणला ठाठम ठठाठम 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 ठाठम ठठाठम ठठाठम ठहा. बाकीचे म्हणले काहीच उत्तर सांगावं याचं. तेवढ्यात कालिदास आले आणि कालिदासाला म्हणले यांना विचारा बरं आता येते काय तर विचार. कालिदासाला विचारलं, म्हणजे ठाठम ठठाठम 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 ठाठम ठठाठम ठठाठम ठा, द्या उत्तर. ते म्हणे काय पहिलीतल्या लेकराचं विचारता, लहान लेकरासारखं मोठं विचारत जा काहीतरी. लोक म्हणले येत नाही आम्हाला, तर माहिती आहे येत नाही म्हणून, सांगा मला सांगा बरं. ते म्हणले असं आहे, राजा ऐक, तुम्ही ऐका, जर समजलं तर मला सांगा. भोजस्य भार्या यद्वी बलानाम चंदनम हेम पात्रेच सोपान मार्गे प्रकर्षोति शब्दम ठाठम ठठाठम ठाठम ठठाठम ठाठम ठठाठम ठठाठम ठहा. आहा, जमलं, समजलं, चालू पुढे का येऊ माग येऊ. भोजराजाची बायको भोजराजाला आक्षौन करण्यासाठी निघाली, तेव्हा तिच्या थाळीत पाण्याचा तांब्या भरलेला होता. तिथे पायऱ्या होत्या, तो तांब्या थालीतून खाली पडला. पायऱ्यावर पळत असताना आवाज आला ठा ठम ठठा ठम ठा ठम ठठा ठम ठाहा. शेवटची पायरी आहे ठाहा, याला म्हणतात विद्वान. एवढे विद्वान झाले तुम्ही, बुद्धी दिसत नाही तशी. निलिमा अंबरी मृगतृष्णा लहरी वायाची फरारी वाहू झाले. आकाशातली निलिमा दिसत नाही पण ती आहे, ती भासते पण ती नाही. जसं तुम्ही निघाले तर मृगजळ नाही पण भासते, तशी शरीरात बुद्धी नाही पण ती भासते. आणि ती बुद्धी जर साधक झाली तर परमात्म्याजवळ नेते, आणि बुद्धी बाधक झाली तर पुन्हा जन्म मरणाला कारण ठरवते. की बुद्धीचे वैभव अन्य नाजी तुझे, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. हे केशवराजे सकळांची हे केशवराजे सकळांची हे केशवराजे बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे सकळ सिद्धी. बुद्धी आहे ते परमात्म्याला जाणवते. बुद्धी जाणेही न जाणे त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीची असे. विद्यारण्य सरस्वती वेदांताच्या आरंभाला जे नमन करतात त्यात बुद्धी त्याला जाणू शकते, हे बुद्धीचं वैभव आहे. हा, म्हणून त्याला म्हटलंय बुद्धिबळ. त्याच्या पुढे आहे, त्याचं नाव आहे मनोबल. बुद्धिबळापेक्षा मनोबळ थोडं पुढचं आहे. हा, ज्याच्यात शरीर बळ आहे ते 2 रुपये पोत्याने सिमेंटचे पोते दिवसभर भरते. ज्याच्यात बुद्धिबळ आहे तो त्यानं भरलेल्या पोत्याचा हिशोब लिहितो, आणि ज्याच्यात मनोबल आहे तो रणांगण गाजवतो. इतिहासाचे पाणी त्यांनी रंगवले, ऐका, इतिहासाचे पानं त्यांनी रंगवले ज्यांचे मन कणखर होते, कोणी नाही रंगवले. हा आपला इतिहास झाला काय? आपला इतिहास आमच्या बुढेची इतिहास आहे. पंजाने 40 एकर जमीन निस्तर तमाशाच्या नादात गमावली. खापर पंजाने त्याच्या पुढे खाण्यापिण्यात 50 एकराचा सुरळा पाडला. त्याच्या पुढे हा इतिहास आहे आपला. इतिहास कोणाचा झाला? केशोर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाचे भेटे, शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाचे भेटे, देवदेशन धर्मापायी प्राण घेतल हाते,
ही अशी निढळी छाटी लागते आणि ते मैदान गाजवत असतात. काही जो काय 300 माणसं रात्रीच्या वेळेला प्लॅनिंग करतात की आपल्याला पन्हाळगड ते विशाळगडापर्यंतचा प्रवास करायचा आहे आणि या प्रवासात जर आपल्या पाठीला मुघल लागले तर आपला जीव जाऊ शकते. त्या रात्रीच्या अंधारात पावलं कचाकचा चालले. शिवा काशीत एका दुसऱ्या पालखीत बसला, तो शिवाजी महाराजांच्या वेशात आहे. मुघलांनी पकडलं त्याला आणि यही शिवा आहे म्हणून पुढे केलं. शिवा काशीत डोळ्यात डोळं घालून पाहायला लागला. त्यावेळेला दुसरा अफजल खानाचा मुलगा पुढे आला आणि त्याने सांगितलं, ये शिवाजी नहीं है, मैंने उसके आंखों को देखा है, उसके आंखों में और ही चमक है, इसे पूछो. त्याने वार घातला, चिलखा जाऊन सरकर वाजलं आणि मग त्याने उत्तर दिलं, अरे शिवाजी का तुझ्यासारख्या कोल्यांच्या हाती लागत असते होय. एवढं म्हटल्यावर छातीवर 2-3 तलवारी बसल्या. पाठीमागे हिरोजी आहेत. विचारले, का रे त्रास होते काय? लई मारलं लेकाच्याने, पण राजासनी सांगाव वार सगळे छातीवर घेतल्यात मर्दानी, पाठीवर एकही वार नाही घेतला. एवढं म्हणण्यासाठी काळीज लई मोठं लागते साहेब. हां, एवढं काळीज ढालीसारखं असावं म्हणजे इतिहास होत असते. हा इतिहास पुढे गेला आणि पुढे 300 मावडे पुढे जात आहेत. त्यातल्या ठराविक लोकांनी खिंड अडवायचं ठरवलं आणि राजांना सांगितलं, राजे तुम्ही जा, लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जिवंत असला पाहिजे. म्हणून एक म्हातारा पुढे येतो आणि दोन्ही हातात दानपट्टे घेऊन प्रयत्नाची शर्यत करतो. शेवटी हा कोण आहे बाजीप्रभू म्हणून आरपार बंदुकीची गोळी निघते आणि खाली पडलेला बाजीप्रभू म्हणतो, तोफेचा आवाज झाला नाही, अजून राजे गडावर गेले नाही, चला लढा, मृत्यूची शर्त करा. दोन्ही हाताने ज्या वेळेला अंतिम तोफ वाजली, हातच्या दोन्ही तलवारी खाली पडल्या आणि सांगितलं, राजा सुखरूप गडावर पोहोचलेला आहे, आता मरायला हरकत नाही. एवढं मन कणखर असेल तर इतिहास तुमची साक्ष घ्यायला तयार आहे. पुढचं राहिलं टाळी वाजवली तुम्ही, नाही तर राशन कार्डातूनही नाव निघते. देवजोरशी म्हणते, आता काय त्याचं काम नाही. मन फार विचित्र आहे. मन ज्याने साधलंय तो साधला. के मन के हारे हार है, मन के जीते जीत, मन 84 ले चला, मन बढा जंजीर. तुमचं मनच आहे फार विचित्र आहे, दिसत नाही. मन पाहिलं का रे कोण नाही. मनाचा स्वभाव त्या घराच्या प्लॉट सारखा आहे. तुमचा कोणाचा नागपूरला प्लॉट असेल ना, नाही तर उमरेडला असेल, नाही तर भिवापूरला असेल, असेलच ना. नाही थोडी तुम्ही काय साधे कारागीर आहे काय? शहरातल्या प्लॉटचा एक नियम आहे. नगरपालिकेने, नगर परिषदेने एक नियम काढला, तुमची जेवढी जागा आहे तेवढं बांधकाम करता येत नाही, 3-3 फूट सोडा लागते. आता स्वतःची पार्किंग स्वतःच्याच घरात पाहिजे. घर बांधा तुम्ही, गाडी माया दारात उभी, ते बंद झाला आता. तुम्हीच बांधा, तुमच्या घरी गाडी लावा, नाही तर ट्रक लावा, खाली बसत नसेल डोक्यावर घेऊन जा, पण तुमचा तुम्ही घरातच लावा. म्हणजे जेवढा प्लॉट आहे तेवढं बांधकाम नाही. बरं, जेवढं बांधकाम आहे तेवढी रूम आहे काय? नाही. त्याच्यात हॉल आहे, किचन आहे, बेडरूम आहे, देवाची रूम आहे. 2 BHK 3 BHK असेल तर मग वेगळं वेगळं चालतं त्याच्यात. म्हणजे जेवढा प्लॉट आहे तेवढं घर नाही, जेवढं घर आहे तेवढ्या खोल्या नाही, जेवढी खोली आहे तेवढं दार आहे काय? नाही. जेवढं दार आहे तेवढी कळी आहे काय? नाही. जेवढी कळी आहे तेवढं कुलूप आहे काय? नाही. जेवढं कुलूप आहे तेवढी चावी आहे काय? नाही. सगळं घर कशावर चालतं? सगळं चावी देणारा लागते. काही काही कुलप उघडतच नाही, त्याला चावीला आयडेशीर द्यावं लागते. तात्या तुम्ही गावची शान आहे, तुम्हीच 1000 रुपये देता फक्त, हे म्हणतात चावी देणं. ते देता आली पाहिजे तर कुलप उघडतात. एवढ्या घराचा कारभार जर एका चावीवर चालत असेल तर एवढ्या घराचाच कारभार ज्याच्यावर चालतं त्याचं नाव आहे मन. फक्त फरक एवढा आहे, ते फार चंचल आहे की बहुत चंचल चपळ, बहुत चंचल चपळ, येता
आहे. पण मन एव मनुष्यानाम कारणम बंध मोक्षय हो, बंधाला आणि मोक्षाला मनच कारण आहे, म्हणून त्याला म्हटलंय बळ. आणि मग चौथं बळ आहे, त्याचं नाव आहे अर्थबळ, पैसा कमवा. हा, जोवरी चढन गा तोवरी म्हणते माझा, मानती लहान थोर देह सुखाची या काजा. तुमच्याकडं पैसा आहे तोपर्यंत कि सब पैसे के भाई भाई, सब पैसे के भाई, सब पैसे सब पैसे के भाई भाई, सब पैसे के भाई, सब पैसे सगळे माणसं तुमच्या अवतीभोवती पैसा आहे तोपर्यंत बरोबर आहे. तुमच्या जवळचा पैसा गेला की तुमचं कोणी नाही. कोणीच नाही. कोणी पैसा आहे म्हणून सगळे म्हणतो. असं आहे, सर्व गुन्हा हा कांचनम आश्रयते. तुमच्याकडं पैसा आहे, तुम्ही तुमचं नाक चपटं असले तरी लोक म्हणतात सुंदर आहेत भाऊ दिसायला. तुमच्याकडं पैसा आहे, तुमचा डोळा दोन साईड नका पाहिना, देखता जिलेबी मंगता भजे असला तरी लोक म्हणतात वा काय देखणे आहेत भाऊ, एकाच वेळेला दोन्ही कामं करतात. म्हणजे तुमच्याजवळ पैसा आहे तर मग तुम्ही या जगातले सगळ्यात गुणवान माणसं आहेत. म्हणून सर्व गुन्हा हा कांचनम आश्रयते. पैशावाल्याच्या जवळ सगळे गुण आश्रयाला येत असतात, म्हणून पैसा कमवा. तुमच्याजवळ पैसा नाही, मग शास्त्र असं सांगते का तुम्ही पैसा कमावा. भ्रात्या कुपती नानो गच्छती सुतकांता ना लिंगते, अर्थप्राप्तेने कुरुते शक्यता द्रव्येण सर्व वशाः. असं आहे, तुमची बायको तुम्हाला ऐकत नाही, पैसा कमवा, ऐकल्याशिवाय राहत नाही. मी तुमच्यापैकी नोकरीवर कोण आहे फक्त एकदा सांगा, मी नोकरीवर आहे. मग मी परत विचारत नाही. शेतकरी कोण आहे तेवढे तरी हात वर करा. चला, मला या गोष्टीचा आनंद आहे, किमान तुम्ही शेतकरी आहे याची तुम्हाला काय आहे. अरे तुम्ही मोठे राजे आहे, तुम्ही राजाने कवाय सांगितलं पाहिजे मी राजा आहे, त्याने हात वर केला पाहिजे. मग चला, ही शेतकरी आहेत आणि नोकरीवाले आहेत. शेतकऱ्याला कोणी संध्याकाळी फोन करत नाही काय घेऊ जेवासाठी काय करू म्हणून. त्याचं ठरलेलं आहे 70% वरण 30% बेसन. हे त्यालाही माहीत आहे, आपल्याला कोणी घरा बोलवत विचारत नाही, ठरलेलं आहे मी पण नोकरीवाल्याची बायको त्याला 10 वेळ विचारते सकाळी संध्याकाळी काय घेणार जेवणात. मटर पनीर करू, आलू पनीर करू, वांग पनीर करू की शेंगा पनीर करू. आता मी काय स्वयंपाक करतो बुवा, मला नाव माहीत आहे. नंतर ते म्हणून तुम्ही काय खाता ते सांगा, भेंडी खाता की गवार खाता की डोकं खाता सांगा बरं पटकन. हे काय विचारते साहेब, त्याचा 1 लाख रुपये पगार बोलते. ज्या दिवशी, माझं वाक्य बरोबर आहे का, ज्या दिवशी येणारं कुठलंही सरकार शेतकऱ्याला सन्मानाने वागवणं शिकवेल आणि त्याच्या मालाला भाव ठरवण्याची त्याला मुभा देईल, त्याला सवलत देईल, त्या दिवशी शेतकऱ्याची बायको संध्याकाळी फोन करून त्याला विचारेन संध्याकाळी काय जेवता म्हणून. पण तुमचं काय करावं, तुमचे नेते झाले लय, तुम्ही शेतकरी झाले कमी, म्हणून तुम्ही आहे दुखी. हा, तुम्ही पाहता नेते इकडं आशालो, आता त्याचं नावच आहे नेता. त्याचं नाव काय, आणता नाही नेता. हा, सगळंच नेता, नाली नेता, सिमेंट नेता, गिट्टी नेता, सगळंच नेता, काही नाही आणता. मी शेतकऱ्यांना म्हणत असतो, तुमचं आंदोलन तुम्ही लढा. तुम्ही कोणाला नेता बनवल्यापेक्षा 2 रुपये खर्च करून वकील ठेवा आणि सरकारच्या विरोधात लढा पुकारा. एक दिवस तुम्हाला न्याय मिळवल्याशिवाय राहणार नाही. जोपर्यंत तुमचा मोरक्या, तुमचा कोणीतरी पुढारी, तुमचा नेता म्हणून तुमची केस लढवेल आणि म्हणेल तुम्हाला अधिकार मिळवून देतो, समजून धरायचं तो त्याच्या 7 पिढीच्या पोटाचे खळग भरण्यासाठीचे नाटकं करतो, तो तुम्हाला 7 जन्म न्याय मिळवून देणार नाही. कोणी याच्यात असेल तर क्षमा करा, कारण मी कोण्याच पक्षाचा नाही. आपला एक पक्ष आहे, ज्ञानोबा तुकाराम. दुसरा पक्ष नाही आवडत नाही. आपलं एकाच पक्षाचं काम मरेपर्यंत करायचं. त्या पक्षाचं नाव आहे ज्ञानोबा तुकाराम पक्ष. आमची निशाणी आहे टाळविना पकवाज. हा, आमची लारी निघते आळंदी पंढरी.
नामस्मरण करणे हा आमचा एजेंडा आणि गावागावातले लोक धार्मिक करून भाविक करून त्यांना व्यसनापासून मुक्त करणे हा आमचा शिलाबेस आहे. एवढा पाठ्यक्रम आहे, बाकी काही करायचं नाही. हा तुम्ही शेतकरी आहे, पण शेतकऱ्याला स्वतः भाव ठरवता आला पाहिजे, त्याची बाजारपेठ स्वतंत्र असली पाहिजे. तुमच्या शेतातून आलू विकत घेऊन जाणारा फॅक्टरीवाला जर तेच आलू पाकिटात भरल्याबरोबर तर त्याची किंमत ठरू शकते, तर गाडीने आलू पिकवणारा माझा शेतकरी त्याने त्याच्या आलूची किंमत ठरवली पाहिजे आणि सरकारने तेवढं अभिव्यक्ती स्वातंत्र्य त्याला दिलं पाहिजे, त्याची बाजारपेठ स्वतंत्र असली पाहिजे. मग त्याची बायको फोन करेन संध्याकाळी, हॅलो गणपतराव, शाम को क्या खाने वाले हैं, तुम्हारे लिए डिस्को पापड़ तळू क्या, ते विचारण. तोपर्यंत नाही. म्हणजे पैसा इतका महत्वाचा आहे, इम्पॉर्टंट आहे, म्हणून पैसा कमवा. पैसा नसल्यावर कोणी नाही. पैसा असू द्या बाबा, दोस्त दोस्त आहेत की जब पास हमारे पैसा था तो दोस्त हमारे हजार थे, अब पास का पैसा निकल गया तो साथी हमारा कोई नहीं. म्हणून पैसा कमवा. लय डिग्रीच्या नांदात नका पडू. हे पोरं लय डिग्री नका कमवू. हां, पैसा लवकर कमावणं शिकवा. जगात जेवढे बिलियनेर आहेत ते 14व्या वर्षापासून पैसे कमावतात. आपले 35-35चे झाले. जॉब नाही, काय करावं, तू लागत नाहीस, तू नाहीस लागत. तुला पहिल्या टप्प्यात घेतलं असतं, एवढं शिळ होऊ दिलं असतं काय काम. पैसा कमवा लवकर. पेपर विका, गारीगार विका, ठेले लावा, पण पैसा कमवा. 40 नंतर तुमची काय डिग्री आहे कोणी विचारणार नाही. 60 नंतर तुम्ही कुठल्या पोस्टवर होते हे कोणी विचारणार नाही. 80व्या वर्षी तुम्ही किती कमावलं हे कोणी विचारणार नाही. फालतूचे प्रश्न डोक्यातून काढून टाका. पहिले पैसा कमावणं शिकवा. ज्या दिवशी तुमच्यावर पैसा येते त्या दिवशी तुमची डिग्री आहेच असं लोकांना वाटते. इतका इम्पॉर्टंट आहे पैसा. त्याला म्हटलं अर्थबळ. दुसरा पुरुषार्थ आहे. मी तुम्हाला म्हणणार नाही तुम्ही मोकळे व्हा, मला दान करून द्या आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही जर्मनच्या ताटात मागा भीक. त्या मताचा माणूस नाही मी. माझे मत आहे तुम्ही खूप सारा पैसा कमवा, खूप सुंदर जीवन जगा, आळंदी पंढरीची वारी करा, मोठे मोठे धार्मिक सप्ताहच केले पाहिजे असं नाही. ज्याला तुमच्या मदतीची गरज आहे तिथपर्यंत जा. एखाद्या गरीबाच्या लेकराला तुमच्या पैशाने शिकवा, मरता मरता आनंद भेटेल का मी याला शिकवलं होतं. इतिहासात बरेच माणसं असे आहेत ते पडद्याच्या आड आहेत, पण जेव्हा जेव्हा या देशातल्या काही ठराविक लोकांची चर्चा होते त्या वेळेला त्यांना मोठं करणाऱ्या माणसाची ही चर्चा समाजात अवश्य होते. म्हणून केव्हाही एखाद्या गरीबाला मदत केलेली कधी चांगली. तिथेच देव राहतो माझा. हिंदुरिझमचा देव वरती कुठंच नाही, माझ्या अवतीभोवती आहे. शेतावरती मजूर जातो जातो त्यांच्या सवे, भाकर भाजी खाऊनी राजी, गात असे गोडवे, नम्र सदा सेवेला असतो त्यांचे घरी. वरते बिरते कुठं नाही, वरते काही नाही. चांदणे आहे, तुम्हाला जायचं तर जा जा. चांदणे न जाता ढगात. देव इथंच आहे, आजूबाजूला आहे, फुलात आहे, झाडात आहे, तुमच्यात आहे, यांच्यात आहे, यांच्यात आहे, यांच्यात आहे, माझ्यात आहे. माझा देव इथेच राहतो, तो कुठे जात नाही. हा, कुठं होतो आपण? पैसा कमवा इथं. दुसरा पुरुषार्थ आहे, दुसरा पुरुषार्थ आहे अर्थ पुरुषार्थ. सुंदर कमवा आणि चांगल्या जागी खर्च करा, हा त्याचा सार आहे. नाही तर पैसा खर्च करायचा आणि तिकून रोड मोजत यायचं. 30 फूट 20 फूट 40 फूट एवढ्या कामाचा नाही. पैसा कमवा, चांगल्या कामात खर्च करा. मस्त तुम्ही केलेला पैसा खर्च केल्यानंतर 10 खेड्यानं म्हणलं पाहिजे पठ्ठ्या आमच्या गावातला आहे, मस्त कमावते बिचारा आणि चांगल्या कामात खर्च करते. माझा एक मित्र आहे, दरवर्षी मोठे असे गावात छोटे मोठे काही कार्यक्रम करतो. तो रक्तदान शिबिरच करेल, गरिबाच्या मुलींची विवाहच लावेल. तसा वर्षातून एक कार्यक्रम जरूर करतो कथेचा. दरवर्षी 70 ते 75 लाख रुपये एकटा खर्च करतो. गाव त्याला, त्या गावातले लोक म्हणतात हा आमच्या गावचा जनक आहे. काय आमच्या गावानं पुण्य केलं असेल, हा माणूस जन्माला आला असेल. त्याच्या तालुक्यात त्याच्या नावाचा चर्चा आहे. आणि इथेच होत नाही, वैकुंठातही सोडे गाजल्याशिवाय राहत नाही. म्हणून अर्थ कमवा रे बा, पैसा कमवा. हा, लोक काय म्हणतील काही म्हणत नाहीत. कोणत्या लोकांची काळजी करता तुम्ही? लोक आपण कसं काय टपरी लाव, लोक काय म्हणतील आपल्याला. कोणचे? त्याच्याकडं चुन्याची पुडी विकत घ्यायला पैसे नाहीत, ते सकाळपासून मागतीवरच आहेत. चुना आहे काय, चुना आहे. त्या लोकांची काळजी करत बसले, हे काय म्हणतील.
पैसा कमवा फक्त, त्याला म्हणतात अर्थबल. त्याच्यानंतरचं बल आहे अर्थबल, लौकिक बल. लौकिक बल म्हणजे जवळ पैसा नाही, अळका नाही, काही नाही, पण भारत हलवायचं ठरवतो. अण्णा हजारे, अण्णांनी भारत हलवला होता. 20 रुपयाची टोपी 200ला चालली होती, त्याच्यावर लिहिलं होतं हां मैं भी अण्णा हूँ, टोपीवर. भारत हलवला होता. तुम्ही लहान लहान असाल त्या, आम्ही मोठे मोठे होतो. भारत हलवला होता त्यावेळेस त्यांनी. हा, आणि त्याच्यानंतरचं बल आहे त्याचं नाव आहे धर्मबल. धर्मो रक्षिती रक्षिता. हा, तुम्ही धर्माबद्दल प्रामाणिक राहा, धर्म तुमच्याबद्दल प्रामाणिक राहा. ऐका, माझं 2 मिनिटाचं वक्तव्य आहे, मी थांबणार आहे आता, माझी वेळ संपली. सगळ्याला माहीत आहे मी वेळेच्या पुढे जात नाही कधीच. 2 मिनटं घेतो तुमचे फक्त, शेवटचे माझे. धर्म सांभाळा, धर्म तुम्हाला सांभाळेल. आता महाराष्ट्रात वाट चालू आहे. आमच्यासारख्या धर्म सांगणाऱ्या लोकांना या देशातले, या राज्यातले राजकारणी आम्हाला घुसखोर म्हणतात. त्याच्याबद्दल माझं काही दुमत नाही, म्हणू दे म्हटलं तर म्हटलं. कारण आम्हाला माहीत आहे तुमचं आमचं काहीच नातं नाही. ना माझा बांधाला बांध आहे तुमच्या बांधाशी, ना माझा धुऱ्याला धुरा आहे, ना मला तुमच्या गावात माझी लेक द्यायची आहे, ना तुमची लेक माझ्या घरी करून न्यायची आहे. पण तरी देखील तुमचा मुलगा बिघडल्यावर माझ्या डोळ्यात पाणी येते. हेच माझं मानवतेचं नातं आहे. आणि हा मानवता जर माझा धर्म असेल तर मला स्वाभिमान आहे, मी मानवता धर्म जपणारा माणूस आहे. आणि पुढचं वाक्य सांगतो, संप्रदाय धर्मनिरपेक्ष नाही. हिंदुस्थान धर्मनिरपेक्ष नाही. धर्मनिरपेक्षता हा लादलेला शब्द आहे या देशात. धर्म कधी निरपेक्ष होत नसतो, कधीच होत नाही धर्मनिरपेक्ष. जाती निरपेक्ष होत असतात, जाती निर्मूलन होऊ शकतात. माझा 20 वर्षाच्या कालावधीत मी ज्यांच्या घरी जेवायला गेलो त्यांना मी जात नाही विचारली, फक्त एवढं विचारलं तुम्ही पंढरीची वारी करताना? ते म्हणले नाही, करत जा, आमचे महाराज लोक तुमच्या घरी येतात. तुळशीची माळ घालत जा, आमचे महाराज लोक तुमच्या घरी येतात. तुम्ही थोडं बदला, आम्ही थोडं बदलतो. आम्ही तुमच्या जाती नाही विचारल्या, तुमच्या उद्धाराचं साधन सांगितलं. म्हणून संप्रदाय जाती निर्मूलन करणार आहे, जाती निर्मूलन करणार आहे. म्हणून ब्राह्मणाच्या पोराजवळ मराठ्याचा बसतो, मराठ्याच्या पोराबरोबर शिंप्याचा बसतो, शिंप्याच्या बरोबर माळ्याचा बसतो, माळ्याच्या बरोबर कुंभाराचा बसतो. संप्रदायाने जातीयता नष्ट केली. तुम्ही याही पुढे म्हणत असाल की धर्म नष्ट झाला पाहिजे. धर्म नष्ट होत नसतो. धर्म ही अशी व्यवस्था आहे, तिचा त्याग केला की त्याग हाच धर्म होत असतो. तिचा त्याग नाही करत. तुम्ही देव मानता, हा तुमचा धर्म आहे. एखादा म्हणत असेल मी देव मानत नाही, हा त्याचा धर्म आहे. त्याच्यापासून पळू शकत नाही तुम्ही. आणि धर्म हा मुख्य प्रवाह आहे, त्याच्यावरचे घाट किती असू शकतात. धर्म कशाला म्हणतात? सुकश मूलम धर्म. सुखी कोण आहे? धार्मिक माणूस सुखी आहे. कारण धर्माचं मूळ तत्व काय तर सुख आहे. माळकऱ्याच्या घरात जे सुख आहे ना, ते सुख बारवाल्याच्या घरात नाही. हा, त्याच्या घरी पैसा लय असेल, झोप नाही. याच्या घरी पैसा नाही, झोप चांगली आहे. तुम्हाला ठरवायचं आहे काय करायचं आहे. आणि हा ती धर्माची व्याख्या आहे. आणि मी तुम्हाला आवर्जून विचारतो, तुम्ही मला काही तुम्ही चित्रपट बघता नाही बघत मला नाही माहीत, मी बघतच नाही म्हणून मी काय सांगू तुम्हाला. पण एक दिवस मी पाहिलं होतं, एक चित्रपट निघाला होता आणि छत्रपती संभाजी महाराजांचं चित्र होतं त्याच्यावर. छत्रपती संभाजी राजांच्या पुढं कायम ते हिंदवी स्वराज्याचे रक्षक आहेत हे खोलण्यासाठी मालिका तयार केली होती, स्वराज्य रक्षक. नाही तर मी तुम्हाला विचारतो, समजा यदा कदाचित त्या औरंगजेबाने प्रश्न विचारले होते त्यांना की मी तुला जिवंत सोडतो, तुला राज्य परत देतो, पण त्यासाठी तुला काय करावं लागेल तर धर्म बदलावं लागेल. हे वाक्य ज्याने इतिहास वाचला नाही त्याचेही पाठ आहे. मग मला प्रश्न पडतो की ते जर केवळ स्वराज्य रक्षक असते तर मग त्यांनी कोणत्या धर्मासाठी आपलं बलिदान दिलं? कारण ते म्हणले मी मरायला तयार आहे पण माझा धर्म नाही बदलत. म्हणले माझी एखादी मुलगी देतो तुला, फक्त धर्म बदल. ते म्हणले नाही, मी धर्म नाही बदलत. मी जन्माला आलो तर हिंदूच होतो, जिवंत होतो तर हिंदूच, आता मृत्यूच्या दारात जाणार. त्याने सांगितलं हाल करेन. म्हणलं जेवढे करता येईल तेवढे कर. 42 दिवस हाल केले हो, 42 दिवस. हिंदू धर्मातल्या लोकांचं दुर्दैव हे आहे की 3 दिवस खिळे ठोकून येशू जिवंत होतो आणि तो ईश्वराचा पुत्र होतो. पण 42 दिवस तुटून सुद्धा धर्म न सोडलेला राजा धर्मात्मा आहे का नाही याच्यावर वाद करता येते. काही हिंदूंची दशा आहे. मला असं वाटतं ज्या राजाने हिंदू धर्म जपला, आज त्याचं मंदिर आहे हो, आणि तिथं दर्शनाला कोण आहेत? मोठे मोठे हरिभक्त परायण तिथं टेकवतात डोकं की तुझ्यासारखं धर्माच्या बाबतीत समर्पण असू दे. मी एक गोष्ट सांगू तुम्हाला, आमचे छत्रपती
नंतरच्या काळामध्ये ते छत्रपती झाले, ते रयतेचे राजे झाले. पण अख्ख्या हिंदू समाजाचं दैवत होण्याचा मान जर कोणाला मिळाला असेल तर तो छत्रपती संभाजी राजांना मिळाला. त्यांनी धर्म जपला म्हणून धर्माने त्यांना जपलं. याला म्हणतात धर्म नावाचं. आणि पुढचं बल आहे तपोबल. धर्मबल, तपोबल, ज्ञानबल. तपोबल, तुम्ही तप करा, बळ येते. तुम्ही खोटं बोलू नका, तुमच्या वाणीत तप येते. तुम्ही वाईट पाहू नका, तुमच्या डोळ्यात तप येते. तुम्ही वाईट ऐकू नका, तुमच्या कानात तप येते. तुम्ही सदाचाराने वागा, तुमच्या शारीरच तप आर्जवम. उपवास तापास करत जा. डॉक्टर लोक म्हणतात उपवास कशाला करावे लागतात. तेच विज्ञान सांगते 15 दिवसातून एक वेळ डाईटवर असलं पाहिजे. 15 दिवसातून एक वेळ काय असलं पाहिजे, डाईटवर असलं पाहिजे. किमान 15 दिवसातून एक वेळेस कमीत कमी 16 तास काही खाऊ नाही. मग एकादशी करा ना, 15 दिवस आहे एक एकादशी. विज्ञान अभी छोटा बच्चा है, उसको बड़ा होने में बहुत वक्त लगेगा. 14 दिवसाचं क्वारंटाईन कोरोना आल्यावर कळलं, पण सुतक 14 दिवसाचंच ते आमच्या बापदाद्याने सांगून ठेवलं आम्हाला. आम्ही लई पुढे आहोत त्याच्या. हां, मग त्याला म्हणतात तप, मग त्याला तपोबल. त्याच्यानंतरचं ज्ञानबल. नाही ज्ञानेन सदृश्यम पवित्रम मिह विद्यते. मग महाराज हे 9 बल आहेत. तुम्ही काय केलं, भगवान म्हणले हे नाही, ज्ञानोबा तुकोबा म्हणले हे नाही मिळवले. आम्ही आश्रित झालो परमात्म्याचे. असं आहे, आश्रित झालं की आश्रिताचे धर्म आश्रयावर उमटत असतात. कसे सांगू तुम्हाला, शिक्षक झाल्यावर गुरुजीच्या बायकोला वेगळं शिक्षक व्हायची गरज नाही. सर्व गाव म्हणते मास्तरीनबाई आल्या, आणि मास्तरीनबाईनं कवाच सही नाही केली. डॉक्टरच्या घरच्या बाईला कधी कधी कोणचा कोर्स नाही करावा लागत, त्यात बायकाच म्हणतात या डॉक्टरीन बाई. औषध कोणचंच समजत नाही. महाराजानं 12-12 वर्ष अभ्यास केला, त्याच्या घरच्या बाईनं काहीच नाही केलं. ते तर रुक्मिणीसारखी उभी राहते पाय धुवासाठी. लोक म्हणतात आई आली, आई आली. मी म्हणत असतो खेव आला, खेव. याच्या जीवनातला हस्तखेव आहे, दुसरं काय. तिचं काय योगदान आहे, आईचं योगदान. याचं हे पुस्तक वाचू 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 टकलं झालं. साडी तिला महाराजींबाई आहे ना, तिला मला फक्त सत्यनारायणाच्या पोतीचा सार सांग काय आहे तो. नाही निभा झाडाखालीपर्यंत मग काय म्हणलं. तिचं तिनं एकाच देवाचं डोकं खाल्लंय, तो म्हणजे तिचा नवरा. पण तरी देखील माणसं काय करतात, तिचा सन्मान करतात. कारण काय, ती तिच्या नवऱ्यावर आश्रित आहे. तसे ज्या दिवशी तुम्ही देवावर आश्रित होता त्या दिवशी देवाचे सगळे गुण तुमच्याकडे येत असतात. म्हणून बडियाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. विठोबा रखुमाई बडियाचे अंकित आम्ही झालो बळीवंत. यातला बळ नावाचा शब्द आहे. तेवढ्या बळ नावाच्या शब्दाबद्दल आपण बोललो बरं का, बाकी विचार नाही केला. 2 अक्षर होते बळ, आणि त्या बळ एवढ्या शब्दावर एवढी तास 1.5 तास बळबळ केली. आता एक विनंती आहे तुम्हाला, इथून मला कुठंच नेऊ नका. इथून फक्त गाडीत बसू द्या. हे मला जायचं आहे, कारण माझे गाव जवळ नाही, आणि मी 15 दिवस झाले बाहेरच आहो. मी उद्याच्याच दिवस घरी आहो. पुन्हा परवापासून मी अजून बाहेरच आहो. आता कपडे सरले, दुसरे घ्यायला जायचं आहे. त्यामुळे फक्त विनंती, इथून चला, अर्धा कप चहा प्यान, घोटभरच घ्यान, घराला आता नाही. ते आलो तेव्हाच झालं असतं तर बरं वाटलं असतं. आणि माई एक सवय, मला कीर्तन ऐकल्यावर तो ऐकल्याशिवाय तो कुत्रं रामनाम नाही करत. कीर्तन ऐकतील मग म्हणतील लोक राम राम बरं का. त्याच्या आधी नाही, दिसतच नाही काही. बॉडी नाही, जाडी नाही, दाढी आहे पण आटोक्यात आहे. त्याच्यामुळं हा घोडच होतो. म्हणून इथून जाऊ द्या आणि इथेच नारळपान करा. तुम्ही 2 तास बसले, तुम्हाला नमस्कार. ही सगळी मोठी माणसं टाळकरी मंडळी आहे, यांना नमस्कार. मृदंगाचार्य गुरुजींना नमस्कार. विनकरी बाबांना नमस्कार. आमचे साऊंडवाले दादा त्यांना नमस्कार. त्याच्यानंतर आमचे गायनाचार्य गुरुजी, 3-4 गुरुजींना नमस्कार. कार्यकर्त्यांना नमस्कार. सगळ्यांना नमस्कार. इथे थांबतो. ज्ञानेश्वर
ठेंगणा होता की उंच होता? हा, कवटात झाडाला गोटे मारल्यासारखं वाटलं असेल त्याने. असं. ठीक आहे, झालेली सेवा हरिचरणी समर्पित. सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल. खुर्ची घ्या कामेश्वरा राखा पाय महाराज तुम्ही